नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. शिक्षक भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही असणारी आनंदाची बातमी काय आहे तर राज्यभरामध्ये लवकरच शिक्षक भरती सुरू होणार आहे. साधारणतः याच महिन्यामध्ये 31 तारखेपासून 31 मे पासून प्रत्यक्षात या जाहिराती यायला सुरुवात होणार आहेत किंवा जाहिराती आल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. आणि जेवढ्या काही 1ली ते 12वी पर्यंत रिक्त जागा आहेत त्या याच भरती प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. बघूयात आपण किती जागा उपलब्ध होत आहेत आणि विद्यार्थी मित्रांसाठी शिक्षक मित्रांसाठी किती जागांच्या वर आधारित भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल प्रणाली सुरू झालेली 2017 पासून नुकतीच काही दिवसापूर्वी टेट 3 संपन्न झाली आणि त्याच्यानंतर जो काही मधल्या कालावधीमध्ये जी काही अतिरिक्त पुनर्वसन असेल बदली प्रक्रिया ह्या प्रक्रिया घडतच होत्या. त्यानंतर जी काही विद्यार्थी मित्रांनी टेट 3 दिली त्यांचं रजिस्ट्रेशन किंवा पवित्र पोर्टल वरती त्यांची माहिती नोंदवण्यात आली आणि त्यानंतर 1-2-4 दिवसापूर्वी साधारणतः टॅब ओपन करण्यात आला. कुणासाठी ज्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद असतील संस्था असतील त्यांच्या जागा आता त्याच्यावरती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता इथून पुढच्या कालावधीत संपूर्ण राज्यभर असणाऱ्या रिक्त जागा त्याच्यावरती अपलोड होतील आणि सरते शेवटी प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल 31 मे नंतर असं भाष्य केले. बघूयात किती जागा येत आहेत आणि त्यावर आधारित माहिती बघूयात काय आलेली आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे शिक्षक भरतीशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करता सर्वात महत्वाचं त्यातली पहिली पायरी म्हणजे टीईटी परीक्षा की जी आपण 21 जूनला त्याला सामोरं जातोय. आपल्याला माहिती आहे अनेक विद्यार्थी मित्र आहेत जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना ही टीईटी परीक्षा किती अनिवार्य आहे. जे सेवेत जाण्याची इच्छा बाळगत आहेत किंवा जे रुजू आहेत सेवेत आहेत त्यांना देखील त्यांची सेवा अबाधित ठेवायसाठी आणि त्यांना प्रमोशनसाठी आणि खास याच्यासाठी सुरू झालेली अत्यंत दर्जेदार बॅच शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्यामध्ये परिपूर्ण अशी तयारी अगदी हमखास पात्रता धारण करण्याची खात्रीशीर अशी बॅच आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. खास त्यांच्यासाठी महागुरु आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी गुरुवार 1.0 बॅचचं आयोजन केले. त्याच्या सगळ्या डिटेल स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिली द विनर स्टडी ऍप. हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करा. चला आलेल्या बातमीकडे आपण प्रकाश टाकूयात. काय बातमी आहे आणि किती महत्वपूर्ण आहे ते पण बघूयात. राज्यभरात लवकरच शिक्षक भरती असं लोकमतला कालच्याच वृत्तपत्रामध्ये आलेला ही बातमी. कालच्या म्हणण्यापेक्षा हे आजच आहे. हो 5 मे आजची तारीख आहे म्हणजे अगदी लेटेस्ट बातमी आहे की ज्यामध्ये तुम्हाला भरतीचा सुतोवाच दिलेला आहे. 31 मे पर्यंत जाहिरात. राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थातील शिक्षकांची रिक्त पदांची पवित्र पोर्टल जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार बघा तारीख मी सांगितल्याप्रमाणे 1 ते 31 मे या कालावधीत शाळांच्या व्यवस्थापना रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत शिक्षक विभागाने जाहीर केली आहे किंवा त्यांना ती सुविधा उपलब्ध करून दिली. शिक्षक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा गेल्या वर्षी पार पडली. परीक्षेसाठी साधारणतः 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केली तर 2,11,308 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. बरोबर का. थर्ड टेस्ट विषयी माहिती दिलेली आहे. यातील 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय केलेले. पूर्ण मे 2026 पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन भरती केली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे ही सगळी प्रक्रिया ज्यावेळेस संपन्न होईल अर्थात किती रिक्त जागा आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन शासन त्याच्यातील किती जागांवरती भरती प्रक्रिया राबवत आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये 1ली ते 12वी साधारणतः पदे भरली जाणार आहेत. 1ली ते 12वीच्या सर्व गटांमधील रिक्त पदांसाठी जाहिरात देता येईल. यासाठी
जाहिरात देण्यापूर्वी संस्थांना आपली बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षांकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक आहे. रिक्त पदांची माहिती भरल्यास ती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यता दिल्यानंतरच जाहिराती जनरेट होणार आहेत. बघूयात कालावधी दिलेला 1 मे ते 31 मे. अपेक्षा करतोय, इच्छा बाळगतोय या काळामध्ये जास्तीत जास्त जागा या पोर्टलवरती अपलोड होतील आणि जी विद्यार्थी मित्र स्वप्न पाहतायत शिक्षक बनण्याचा आतुरतेने चातकासारखी वाट पाहतायत की एकदा का ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि आम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरायला मुदत किंवा ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. कारण जेवढ्या जास्त जागा येतील तेवढ्या अनेक शिक्षक मित्रांचं बांधवांचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. बघूयात ही प्रक्रिया साधारणतः आज 5 तारीख आहे. ही अजून साधारणतः किती 20 ते 25 दिवस ही प्रक्रिया चालू राहील आणि मग त्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्षात प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यावेळेस खरी कस लागणार आहे की कुणाचं स्वप्न साकार होणार आहे. परंतु आनंदाची बातमी हीच आहे की जे स्वप्न पाहत होते शिक्षक बनण्यासाठी त्यांच्यासाठी एक सकारात्मक बातमी घेऊन आलेली आहे. यासाठी जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे तेवढंच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आव्हान करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.